दरम्यान एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। विरोधकांनी आपल्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत मुक्ताईनगरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसेंनी रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं। बोदवड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत त्यांनी हे आंदोलन केलं। मुक्ताईनगरामध्ये वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे हा मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मतदारसंघात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणीही रोहिणी खडसेंनी केली आहे। मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावरच मग त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं। माझ्या काही कार्यकर्त्यांवरती त्यांना मारहाण करण्यात आली जलचक्र तांड्याला। मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करते। जी नाहक एवढीच अपेक्षा आहे की ज्यांनी हल्ला केला किंवा ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण आता ही या 4 दिवसात त्यांच्यावरती हल्ला मारहाण झाल्याची दुसरी घटना आहे की आम्हाला त्या गावामध्ये जाताना जर वारंवार अशा घटना होत असतील तर ते आम्हाला न्याय सरकारच्या माध्यमातून मिळावा म्हणून ते आता सगळे इथे बसलेले आहेत। आम्ही प्रचार करून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।